सो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ओमकार तुमचे स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. पण तुम्ही बघू शकता यश कसं सांगतोय दुकानात जाऊन की कृष्णाला काय काय घेऊन ये म्हणून. काहीच त्याला वाटतं की मी डिमोटिवेट झालोय आता, मी जरा व्हिडिओ बनवायचे होते म्हणून माझ्यासाठी खायला आणायला होतं याला. आता डिमोटिवेट नाही होत, बनवायचे व्हिडिओ बनवायचे लगेच बंद करून नाही चाललं एवढं केलं की. आता चाललाय कृष्णा खायला आणाय काहीतरी स्ट्रगलिंग द्यायचं लावडो आणतो आपल्याला लावडो नाही चाललंय. सगळे हे दिवस थोडे स्ट्रगलचे आहेत. आता जेवढे जास्त मस्करी होणार कारण आपण सध्या तरी झिरो आहे. बट हळूहळू हळूहळू अचीव्ह करूया, एक दिवस सगळं होईल ठीक. मला माहिती आहे कारण माझी मेहनत खरंच सिरियसली खूप अशी प्रामाणिक मेहनत आहे, त्यामुळे होईल. सो डिमोटिवेट मला नाही व्हायचंय, स्वतःला सांगायचं होतं की नाही व्हायचंय, करत राहायचंय काम, स्वतःवर काम करत राहायचंय, एक ना एक दिवस सगळं होईल. सो आता करतोय का सुरुवात इंस्टाच्या रीलला शूटला, आणि व्लॉग मात्र हळूहळू हळूहळू कनेक्ट करत राहील मी तुमच्यासोबत. तुम्ही फक्त असंच वॉच करत राहा आणि तुमचा सपोर्ट काहीच कमी पडून देऊ नका. फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज आमची चालली आहे रील शूट आणि एवढ्या गाड्याने खायला आणले म्हणजे आता आणून दिले त्याने. आता जा की तुझ्या रूम मध्ये तर कोणाच्या पैशाचा आहे, कोणाच्या पैशाचा आहे? एक बिस्किट देऊ का यशाला? पैसे पैसे कोणाचे आहे? दुकानात जाऊन आणून दिला का त्याने? एक पैसे देऊ का? हा, एक दे एक दे. एक देतो तुला. लगेच जायचं आपण. क्रीमचं देऊ का? एक देतो. चाट म्हण त्याला. हे देतो. क्रीमचं रंग त्याला दिले आपण. ते कर की तसं कर की. ही बी देऊ का त्याला? काय रडते हिला. हा? देऊ का? दे दे दे. एक बी दे एवढं बी. जा आता. उद्या परत या ना. उद्या परत लावा आणायला. जा आता. गाईज त्याच्या इथपर्यंत शिव्या आल्यात, पण तो आता त्याला वाटतं की कसं द्यावा, त्याचा लॉक चालू आहे, लॉक मध्ये टाकल म्हणून सॉरी द्याय नाही तो. आता इथपर्यंत येऊन त्यांनी कंट्रोल केलंय की त्याला कसं काय बोलावं. काय वाटतंय कृष्णा, देणार होता का नाही खरं सांग शिवाय? सगळ्याच इकडे यश आहे, जा आता बिस्किट खातोय आणि मी पण आता एवढं सगळं आणलंय यानं, म्हटलं आता एवढा खाऊयात. आजचा तर दिवस काहीच लय असा बोर गेलाय, वेस्ट जायला लागलाय सगळं, काहीच बनवणं झालंय प्रॉपर, काही समजना बी झालंय चाललंय काय. पण आता हिंमत नाही हारायची एवढंच माहित आहे. आता कृष्णा स्क्रिप्ट वाचतोय आमची जी लिहिली ती, आणि यश बघतोय आता मोबाईल. सो आता खाऊयात थोडेपर्यंत चिप्स आणलेले आणि बघूयात काय बनतंय. तर मित्रांनो आता आमचा एक क्लासचं शूट आहे. हे राहिला आपला कृष्णा, हा आपला तुमचा ओमकार, आणि आता व्हिडिओ बनवतोय. फायनली आता आम्ही केली एक रील शूट. एवढी मस्ती करत करत आमचे रील शूट झाले. आणि इकडे बघू शकता कृष्णा लॉक करतोय आणि यश आता गप्प बसलाय कारण पोरांनी एवढी मेहनत केली, गरम झाले अक्षरशः. यश पण चालू आहे एवढे. आता पलीकडे रूमच जाऊया, त्याची रूमचं जरा साफ करायचं काम चालू आहे. त्याला त्याच्या रूममेट 4 वेळा बोलवायला आले, रूम साफ करायचं, रूम साफ करायचं. आता बघूया तिकडे काय गोंधळ झालाय. सो एक रील आपली शूट झाली फायनली. आता बघा तिकडे काय होतं, काय तुम्हाला दाखवतो. इकडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्यांनी एवढा आवाज करताय पण तरी पण आम्ही आमच्या माईक वरती काम केलंय. माहित नाही आता आवाज आलाय का नाही, पण यशने केलं सगळं शूट, त्यामुळे यश तर म्हणत होता की येत आहे सगळं क्लिअर. बघूया आता पलीकडच्या रूम मध्ये जाऊन. त्यांचं इथं चाललंय कन्स्ट्रक्शनचं काम, त्यामुळे जरा डिस्टर्ब लय झालंय आम्हाला, पण असू दे गाईज, स्ट्रगल इज रिअल. एकदम अशी सगळी व्यवस्थित केली यांनी रूम, आणि एवढा ठेवलाय कचरा आम्हाला टाकायला. सगळं असं एकदम ओके करून ठेवली रूम. आशिष भैया, सॉरी अनिश भैया, थँक्यू सो मच. काय फ्रेश की ओ गाईज, अभ्यास चालू केलाय. लडक्यात अकॅडमीची पोरं आहेत, आज फुल ऑफ स्टडी करणार आहेत आज. सो गाईज अनिशचा चालू आहे अभ्यास सुरू. किती वेळ राहील डेडिकेशन अनिश? किती वेळ राहील डेडिकेशन? 1 तास? लय झालं, 1.5 तास अभ्यास करणार आहे. कृष्णा उचलतोय ते कचरा. साइन कॉस थिटा मायनस साईनची व्हॅल्यू सांग म्हणली बघ. गाईज फुल ऑफ स्टडी चाललाय आता. मायनस साईनची व्हॅल्यू याचं चाललाय. मॅथचं जरा थोडस, मी तर माझ्या लॉग मध्ये तर मला कळलं पण नाही त्याचा टॉपिक काय चाललाय. जाऊ द्या असं गाईज. सगळं एवढे पुस्तक वगैरे सगळे इथे लावलेत, सगळं अशी रूम आता एकदम व्यवस्थित करून ठेवली. आणि इकडं आहे
कृष्णाचं खूप सारं सुंदर असं काम चाललंय. सगळे आता यांना देऊया आता आपण अभ्यास करून आणि जाऊयात बाहेर. यशा अरे तुझी काय रूम केली तू यशा? सिरियसली गाईज बघू शकता तुम्ही, पर रूमचा सगळा काय पालट करून टाकलाय. एवढं म्हणजे असं अक्षरशः थांबू वाटत ना मला इथं. काय यश मला सांगतो की माझी रूम नाही म्हणून सांगते, मग दुसऱ्या कोणाची रूम आहे म्हणून सांग. तुझीच रूम आहे, मी तुझीच सांगणार. अरे आता आपलं झालंय तेवढं शूट झालंय आणि पलीकडल्या रूम मध्ये बघूया तुला काय करतात. अभ्यास करत बसलेले मग असे माहित नाही किती अभ्यास केलाय त्यांनी. बघूया आता एकदा चक्कर मारूयात पलीकडे. आणि हा आहे आपला यश. काय रे यश कुठे चाललायस तू? हा चाललाय काहीच बाहेर. त्यामुळे आता प्लॅन ड्रॉप झालाय आमचा पुढचा एका व्हिडिओचा. त्यामुळे आता तो करू शकत नाही. कुठे चालला माहित नाही, काहीतरी पर्सनल रिझन सांगायला झालाय. कुठे चाललाय? कुठे चाललाय? पोरं असला बेकार स्टडी करतायत सिरियसली यार. काही तर इकडे सांगून दाखव तुम्हाला. लेक्चर चाललंय. अनिशच्या घरचे, आदित्यच्या घरचे, कृष्णाच्या घरचे बघत असतील तर सांगू शकता तुम्ही. पोरं भयंकर अभ्यास करतायत तिथं. सिरियसली खूप सारी स्टडी करतायत. आणि आपण आता यांना नको डिस्टर्ब करायला. आपण आपला आवडूया घरी जाऊया. त्यांना करूया आता करू स्टडी. काहीच कीप इट अप. असं स्टडी करत राहा. बोल. काही त्याचा एक फोटो आहे, त्याला एडिट करायचा आहे. त्याला म्हटलं तुम्ही नंतर फोन देतो तुला, आता अभ्यास कर. मला बोलतोय की तुझ्यासाठी अभ्यास केला म्हणून. मी माझ्यासाठी केला का तो अभ्यास? 12वी मला द्यायची का? काय आता आलाय यश. यशांना सगळं हेल्प करतो स्टडी मध्ये आणि यश यांना हेल्प करतो स्टडी मध्ये. सगळ्यांच्या क्युरीज वगैरे सॉल्व्ह करून देतो. आणि अनिश पण यशची हेल्प घेत असतो सारखी. मी आलो जस्ट घरी आणि पूर्ण भिजलं येता कारण मला माहित नव्हतं की मध्येच पाऊस लागेल. तर परत ना थांबू वाटत नाही, मध्येच असं काय पाऊस आला की गाडी. त्यामुळे डिरेक्ट आलं घरी आणि मला असा दिवसही गेला नाही, वेस्ट गेलं. म्हणजे टाइमपास खूप झाला आजच्या दिवसात. पाहिजे एवढ्या गोष्टी बनल्या नाहीत. बट ठीक आहे, प्रत्येक दिवस आपल्या मनासारखं तर नाही होणार. बट थांबलं नाही पाहिजे. आपलं जे काही आपली थिंकिंग आहे, जे काही काय प्लॅन्स आहेत, हे करणं थांबलं नाही पाहिजे. कधी प्लस मायनस होत चालते. तसं आज माझ्यासाठी वर्स्ट गेलाय पण इट्स ओके. उद्याचा बेटर जाईल. एक ना एक दिवस नक्कीच गोष्टी नीट होतील. त्यासाठीच एवढा सगळा तास चाललाय. सो स्ट्रगल नाही थांबलं पाहिजे. इट्स ओके, होईल ते होईल. फक्त स्ट्रगल राहिलं पाहिजे चालू. आणि तुमचा सपोर्ट कमी पडू देऊ नका, तुमचं प्रेम कमी पडू देऊ नका. सो आता मी होतो फ्रेश, कपडे वगैरे चेंज करतो आणि जरा घरचा फील घेतो.